आता आपली दृष्टी होईल स्पष्ट, कारण इथे उपचार आहेत सर्वोत्तम. डोळ्यांची अचूक तपासणी व उपचार आता डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची अचूक तपासणी, अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन. गेल्या वर्षभरात 2,500हून अधिक डोळ्यांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्सेस उपलब्ध. ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा संबंध येतो अशा जलसंपदा विभागाशी संबंधित सर्वच प्रक्रिया येत्या महिनाभरात ऑनलाईन करणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, अशोक माने, अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुण्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर हनुमंत धुमाळ प्रामुख्याने उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले, कृष्णा व गोदावरी खोरे महामंडळाची सुमारे 56,000 एकर जमीन जलसंपदा विभागानं स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. यासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन करून भविष्यात राज्यामधील दुष्काळी भागातील पाणी विषमता दूर करण्याला जलसंपदा विभाग प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं. जलसंपदा विभागाचे अधिकारी धरणाच्याच ठिकाणी कार्यरत राहतील याचं नियोजन सुरू असल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा खऱ्या अर्थानं सहकार्याची भूमी असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. याप्रसंगी श्री विखे पाटील यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले, या विभागानं काळंबवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला मान्यता देऊन या धरणाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या अनुषंगानं त्वरित येथील कामकाजाला प्रारंभ करण्यात यावा. कोल्हापूर शहरातील ब्ल्यू व रेड लाईन बाबत ठोस असा निर्णय व्हावा. त्याचबरोबर आलमट्टी धरणाच्या अनुषंगानं जे सातत्यानं उभे राहणारे प्रश्न आहेत या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जलसंपदा विभागानं सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी बोलावं अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापुरात जरी मुबलक पाणीसाठा असला तरी जिल्ह्यात अनेक सूक्ष्म प्रकल्पांची आवश्यकता आहे, त्याची उभारणी करण्यात यावी. शेतकऱ्यांमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या पाणी वापराबाबत जनजागृती होणं आवश्यक आहे. कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची कोणत्याही परिस्थितीत वाढता कामा नये यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. यावेळी खासदार महाडिक यांनी हे कार्यालय कोल्हापूरला दिल्याबद्दल विखे पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी श्री धुमाळ यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. हे कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळेल, त्यांच्या प्रश्नांचं निराकरण होईल. या जिल्ह्यात जलसंपदा विभागात जल व्यवस्थापनाला कायम प्राधान्य दिलं असं मुख्य अभियंता श्रीमती अलका अहिरराव आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या. या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्हे कार्यरत राहणार आहेत. तत्पूर्वी श्री विखे पाटील यांनी सिंचन भवन येथील अद्ययावत अशा जलसंपदा विभागीय कार्यालयाची पाहणी करून त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पंडित कंदले तर आभार प्रदर्शन अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी केलं. या कार्यक्रमासाठी तत्कालीन अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे, उपअधीक्षक अभियंता संजय पाटील, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्यासह सांगली व सातारा येथील अधीक्षक अभियंता तसेच जलसंपदा विभागाचे इतर कार्यकारी अभियंता, उपअभियंतांसह इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सुदैवानं उशिरा झालेल्या पावसामुळे आता संपूर्ण धरणाची स्थिती आता सुधारलेली आहे. खरं तर मागच्या 15 दिवसापूर्वी सगळ्या धरणाचं पाणी पिण्यासाठी आपण राखून ठेवलं होतं. सप्टेंबर 2026 पर्यंत, नंतर मार्च 2027 पर्यंत असा मी त्याची मुदत वाढ केली, कारण प्राथम्य पिण्याच्या पाण्यासाठी होतं. आता मात्र संपूर्ण धरणा क्षेत्रामध्ये सगळ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे. बहुतांश धरणामध्ये 65-70% पुढे पाणी साठा तयार झालेलं आहे. त्यामुळे आता सिंचनाला पाणी आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. परंतु हे करत असताना आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत जून 27 पर्यंत पाणी लागणार आहे, त्याचे नियोजन आम्ही त्याच्यामध्ये ठेवले. विभागाची स्वतःची एक भौगोलिक परिस्थिती आहे, त्यामुळे त्या परिसराच्या किंवा विभागाच्या प्रमाणात आपण काही प्रकल्प आता घेतोय. पण प्रामुख्याने 2 गोष्टी आम्ही आता घेतलेल्या त्यामध्ये. सिंचनाची वाढ होणं हा एक भाग आहेच, मुख्य जे आपल्यासमोर आव्हान आहे. दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे पर्यटन धोरणामधून सगळ्या धरणाच्या परिसरामध्ये पर्यटन विकास करताना त्या भागातील एक लोकांना रोजगार मिळेल, इकोसिस्टीम तयार होईल. त्या पद्धतीने आता मी मोठ्या प्रमाणात यावर्षी काम हाती घेतोय. आणि दुसरा मी फ्लोटिंग सोलर जे आहे, म्हणजे फ्लोटिंग सोलरमध्ये आता मोठं आव्हान आहे, कारण आता त्याची काही दर आहेत, त्याच्यामध्ये काही आता वेगळ्या विसंगती आहेत. परंतु फ्लोटिंग सोलरच्या माध्यमातून आज आमच्याकडे बरेच प्रस्ताव येत आहेत, ज्यामुळे धरणाचं जे बाष्पीभवन आहे ते आपल्याला कमी करता येईल आणि मग
त्यातून महामंडळाला काही अतिरिक्त उत्पन्न मिळेल आता असा प्रयत्न आहे. आणि तिसरं महत्वाचं की गाळ काढण्याचं धोरण आम्ही घेतलेलं आहे. बहुतेक ह्या पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये निविदा निघतील बहुतेक धरणांच्या. त्यामध्ये आता चंदगडचे आमदार मोदयांनी असं मागणी केली होती काही ज्या ज्या भागामध्ये असे गाळ काढण्याच्या उपाययोजना करायच्या आहेत त्यावेळी त्या कामाला गती देतो. लक्षात असेल की गेल्या वर्षी आम्ही त्या हिप्परगे बॅरेजवरचे जे नियंत्रण ठेवलं आणि कर्नाटकाच्या लोकांच्यावर मी समन्वय करत पहिल्यांदा ड्रोनचा वापर केला. त्यामुळे गेल्या वर्षी पाऊस आल्याच्या नंतर या हिप्परगे बॅरेज आम्ही कंट्रोल ठेवल्यामुळे त्यामुळे पुढे पुराची स्थिती अशी शहरामध्ये पाणीदारी निर्माण झाली नाही. सांगली असेल, कोल्हापूर असेल, एक योजना मी यावर्षी करतोच आहे की ज्यामुळे पुरातून होणारं नुकसान आपल्याला जनतेचं लोकांचं टाळता येईल. आणि दुसरा मुद्दा जो आलमट्टीच्या संदर्भामध्ये आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या जे काही मागणीवरून मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे. सेंट्रल वॉटर कमिशनही त्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही. पण आपली राज्य सरकारची तयारी आपण ठेवलेली आहे की इंटरव्हेन्शन करायचं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये या आलमट्टीच्या या वाढीला त्यांच्या उंची वाढवण्याकरता पूर्णपणे त्याला विरोध करायचा ही भूमिका आपली सरकारची अतिशय आम्ही तीव्रतेनं आम्ही त्याच ताकदीनं मी त्या ठिकाणी आपण सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार आहोत. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.